मी श्रद्धा टपाल. टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले ठाणे ग्रामीणची रिपाई पक्ष मेळावा दिनांक 1 जून 2025 पक्षप्रमुख तथा केंद्रीय सामाजिक न्याय विभाग राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे शहरात संपन्न होणाऱ्या मेळावा पूर्वतयारीची बैठक कल्याण रेस्ट हाऊस येथे ठाणे ग्रामीण अध्यक्ष संजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झाली आहे. बैठकीचा प्रास्ताविक व सूत्रसंचालन ठाणे ग्रामीणचे सरचिटणीस बाळासाहेब भालेराव यांनी केले. रिपाई मेळावा यशस्वी होण्यासाठी व मागील गोष्टींना उजाळा देण्यात येऊन मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी मेहनत घेतली पाहिजे व मेळावा यशस्वी होण्यासाठी आपण सर्वांनी ठाणे शहर अध्यक्ष भास्कर वाघमारे यांना मदत सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध राहू असे आवाहन करण्यात आले. या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी राष्ट्रीय सचिव दयाल बहादुरे, ठाणे प्रदेश अध्यक्ष अण्णासाहेब रोकडे, महाराष्ट्र राज्य सहसचिव बाळकृष्ण मामा गायकवाड, राहुल हंडोरे, प्रदेश सरचिटणीस श्याम शेवाळे, ठाणे ग्रामीण कार्याध्यक्ष अनिल धनगर, ठाणे ग्रामीण सरचिटणीस प्राध्यापक शरदचंद्र सोनावणे, विभागीय महिला आघाडी अध्यक्षा संगीता गायकवाड, कल्याण शहराचे कुमार, उत्तम नगर महिला आघाडी आशाताई सोनावणे, मीना बाविस्कर, बदलापूर शहर अध्यक्ष धनराज गायकवाड यांची मेळाव्यासंदर्भात भाषणे झाली. शेवटी शरद सोनावणे यांनी काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी अतिरेक्यांकडून झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या व मृत्युमुखी पडलेल्यांना रिपाई पक्षाच्या वतीने जाहीर आदरांजली वाहण्यात आली. बैठकीसाठी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये दशरथ गायकवाड, ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष, जिल्हा ग्रामीण युवक आघाडी सरचिटणीस संजय भालेराव, प्रदेश उपाध्यक्ष रामा कांबळे, माणिक उघडे, ठाणे ग्रामीण उपाध्यक्ष अरुण गायकवाड, BK गायकवाड, अंबरनाथ शहर अध्यक्ष दीपक धनवडे, महाराष्ट्र राज्य सचिव नाना पवार, ठाणे प्रदेश उपाध्यक्ष गौतम ढोके व सीमा महाजन, मीना नगराळे, रुपाली कुलकर्णी, सरचिटणीस भिवंडी संतोष उबाळे, ठाणे प्रदेशचे उपाध्यक्ष कमलाकर सूर्यवंशी तसेच मालिनी अंडागळे, दीपाली कुटारे, समाधान तायडे, ठाणे ग्रामीण उपाध्यक्ष दिलीप साटपे जाधव, बदलापूर सर्व उपस्थितांनी मेळावा यशस्वी करण्यासाठी कृतीशील उपक्रम तयार करावा व ठाणे पालघर अधीनस्थ सर्व तालुके पिंजून काढून नव्याने उभारी घेऊया असे आवाहन करण्यात आले. नव्याने महाराष्ट्र राज्य सहसचिव म्हणून निवड झालेले अंबरनाथ येथील हंडोरे यांचं सर्वांनी अभिनंदन केलंय. आजच्या या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा जोश दिसून येत होता. आम्ही सर्व रामदास आठवले यांच्या सोबतीत राहून दोनही जिल्ह्यात रिपाई म्हणजेच आठवले पक्षाची ताकद वाढवून पॅन्थरप्रमाणे गावागावात शाखा तयार करून शाखेचे फलक तयार करू असे सर्वांनी आपल्या भाषणात संबोधित केले. गैरहजर असणाऱ्या पदाधिकारी यांच्यावर प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब रोकडे यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच 2-4 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले ठाणे ग्रामीणची रिपाई पक्ष मेळावा दिनांक 1 जून 2025 पक्षप्रमुख तथा केंद्रीय सामाजिक न्याय विभाग राज्यमंत्री रामदास आठवले साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे शहरात संपूर्ण होणाऱ्या मेळावा पूर्वतयारीची बैठक कल्याण रेस्ट हाऊस या ठिकाणी दिनांक 30/4/2025 रोजी ठाणे ग्रामीण अध्यक्ष संजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झाली आहे. बैठकीचं प्रास्ताविक व सूत्रसंचालन ठाणे ग्रामीणचे सरचिटणीस बाळासाहेब भालेराव यांनी केले. रिपाई मेळावा यशस्वी होण्यासाठी व मागील गोष्टींना उजाळा देण्यात येऊ मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी मेहनत घेतली पाहिजे व मेळावा यशस्वी होण्यासाठी आपण सर्वांनी ठाणे शहर अध्यक्ष भास्कर वाघमारे यांना मदत व सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध राहू असे आवाहन करण्यात आले. या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी राष्ट्रीय सचिव दयाल बहादुरे, ठाणे प्रदेश अध्यक्ष अण्णासाहेब रोकडे, महाराष्ट्र राज्य सहसचिव बाळकृष्ण मामा गायकवाड, राहुल हंडोरे, प्रदेश सरचिटणीस श्याम शेवाळे, ठाणे ग्रामीण कार्याध्यक्ष अनिल धनगर, ठाणे ग्रामीण सरचिटणीस प्राध्यापक शरदचंद्र सोनावणे, विभागीय महिला आघाडी अध्यक्ष संगीता गायकवाड, कल्याण शहराचे कुमार, नगर महिला आघाडी आशाताई सोनावणे, मीना बाविस्कर, बदलापूर शहर अध्यक्ष धनराज गायकवाड यांची मेळावा संदर्भात भाषणे झाली. तर गैरहजर असणाऱ्या पदाधिकारी यांच्यावर प्रदेश अध्यक्ष अण्णासाहेब रोकडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 2-4 दिवसात शिबिर घेण्याचं जाहीर करण्यात आलंय. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.